काहीच मी कोल्हापूर आता निघालेलो आहे माझ्या गावी आणि गावी तुम्ही बघू शकता मी आता हायवेला पोचलो आहे. तर माझ्या गावी जाताना जो म्हणजे कसं जायचं हे तुम्हाला मी सांगतो. बरेचसे मित्र माझे मला विचारत असतात की तुमचं गाव कुठं आहे कसं. आणि चंदगड म्हणजे स्वर्ग आहे, आमचं गाव आहे. आणि गावी जाताना जे थोडे जे व्हिडिओ आहेत ते मी तुम्हाला पुढे टाकत जाणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि ह्या ब्लॉगला जास्तीत जास्त प्रेम द्या आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. तो गाईज मी आता चाललो आहे गावी आणि आता पेट्रोलची टाकी फुल करतो आणि मग पुढे जातो. स्पीड करा असू देत काय प्रॉब्लेम नाही. जर नाही म्हणाले मग काय करणार नाही मॅडम. तर गाईज हे बघू शकताय हा पूर्ण डोंगर असा फोडला आहे मधनं. म्हणजे तौंडीचा पूर्ण असा डोंगर फोडला आहे आणि सेंटरमधनं हा रोड पास केला आहे. म्हणजे कसलं खतरनाक केलं आहे बघा, एकदम मस्त जबरदस्त. तर काहीच फायनली आता हायवे संपला आहे आणि मी आता मेन म्हणजे सिंगल पत्र रोडला लागलो आहे. मी आता इथून डायरेक्ट मी गडिंग्लजला जाणार आणि गडिंग्लजवरून तसंच मग पुढं चंदगड मार्गे आमच्या गावी जाणार आहे मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मला दादा ज्या गोष्टी लागतात त्या मी दाखवत जाईल. तर गाईज मी ज्या रोडवरून चाललो आहे गावी त्या मधून जाताना हिटणी मार्गे जातो आहे. ते हे हिटणीमधील हे फेमस म्हसोबाचं मंदिर आहे. खूप फेमस मंदिर आहे आणि नवसाला पावणारा हा देव आहे म्हसोबा देव. तर इथं पण जरा मी पाया पडतो बाहेरूनच आणि पुढे जाऊया आता. हा तलाव पण जाताना लागतो आहे मित्रांनो. हिटणीचा तलाव आहे. आता पाणी कमी झालं आहे उन्हाळ्यामुळं कारण हा भरलेला असतो आहे दरवेळा. तर गाईज फायनली मी गडिंग्लजमध्ये पोचलो आहे आता. आणि आज गडिंग्लजचा बाजार असल्यामुळे खूप गर्दी आहे बघू शकताय. इथं मी चाललो आहे आता नाश्ता करायला आणि थोडं इथलं चहा आणि भडंग खाणार. इथं भडंग फेमस आहे, तुम्हाला दाखवतो पुढं. तर व्हिडिओ पुढं बघा. दिस इज फेमस भडंग. ही गडिंग्लजमध्ये फेमस भडंग आहे. गर्दी इथं बघू शकता, गर्दी भरपूर असते इथे खायला भडंग. कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे गडिंग्लजमधला. तर गाईच आमच्या गावी जाताना पूर्ण असा रस्ता आहे बघा. एक 35 ते 40 किलोमीटरचा रस्ता पूर्ण खोदला असा ते बघू शकताय. खूप म्हणजे धूळ आणि हे एवढं व्हा लागला आहे बघा. तर नाहीतर खूप एकदम बेकार झाला आहे रोड, तसंच जायला लागते. मित्रांनो मी गावी जाताना हे नेसरी गाव लागते आणि इथंच हे सरसेनापती प्रतापराव गुजरांचा हा स्मारक इथं उभा केलेला आहे. आणि नेसरीचा इतिहास तर तुम्ही ऐकला असेल किंवा वाचला असेल. हे सरसेनापती प्रतापराव गुजर आपल्या 7 मावळ्यांसह इथं तिने लढाई केली होती आणि ते म्हणजे तो स्पॉट तुम्हाला मी जाताना मी दाखवतो. त्याच मार्गे मी आता जातो म्हणजे थोडं लांब पडते बट तुम्हाला दाखवतो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ पुढे बघा तुम्ही. मित्रांनो हेच ते ठिकाण आहे जिथं सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचे 7 मावळे म्हणजे मरण पावलेली किंवा इथं त्यांना हे केलेलं. तर हे तुम्हाला आतून मी दाखवतो, चला. तर मित्रांनो असा हा गेट आहे. सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचे 7 मावळे जे इथं वीर मरण त्यांना आलेलं ते हाच ते स्पॉट आहे. आणि इकडं हे बघू शकता, हे इथं महाराजांची मूर्ती आहे आणि त्याच्यानंतर आत इथं तलवार आहेत, तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो फायनली मी इथं आत आलेलो आहे जिथं सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचे जे म्हणजे ते 7 जण जे इथं जे शहीद झालेले त्या ठिकाणी मी आता आलेलो आहे. आणि हे तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघा. हे 7 तलवारी, या 7 तलवारी आहेत इथं. आणि हे बघू शकताय तुम्ही. आणि हा परिसर बी तुम्ही बघा. म्हणजे शिवजयंतीला इथं खूप गर्दी असते. सगळी लोक जे आसपासच्या खेड्यातले आहेत किंवा भरपूर लांबून लोक येतात इथं मशाल पेटवून घेऊन जातात आणि आपल्या गावामध्ये शिवजयंती साजरी करतात. खूप भारी म्हणजे हे ठिकाण आहे. खूप भारी वाटतं इथं आल्यानंतर. आणि ज्यांना कोणाला माहीत नाही आहे त्यांनी नक्की विजिट करा या म्हणजे ठिकाणी.
हे बघू शकताय इथे शिव मंदिर पण आहे आणि तिकडं महाराजांच्या मूर्ती पण आहे. तर मित्रांनो, हा निसर्ग बघा, म्हणजे याच कारणासाठी सारखं गावी पळून येऊ वाटतंय. एवढं भारी वातावरण आहे. तर गाईज फायनली मी गावी पोचलेलो आहे. हे माझं हे बघू शकता, हे गाव लागलं आता. आणि म्हणजे कोल्हापूर टू गावचा हा प्रवास म्हणजे रोडचा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि जेवढे स्पॉट मला म्हणजे इकडचे दाखवता येतील तेवढे मी या बरेच ठिकाणं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर थँक्यू सो मच. आणि जास्तीत जास्त लोकांनी माझ्या व्हिडिओला फॉलो शेअर करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. आणि इथून पुढं आज मी गावी म्हणजे 2 दिवस आता गावी थांबणार आहे, तर त्याबद्दलचा तुम्हाला ब्लॉग मी थोडं टाकत राहीन. तर गाईज थँक्यू सो मच अँड बाय बाय. आणि हा ब्लॉग मी इथंच संपवतो आहे. आता उद्या नेक्स्ट ब्लॉग मी टाकेन माझ्या म्हणजे घरी गेल्यानंतर घरच्या आईसोबत, पप्पासोबतच्या आणि माझ्या बाळ माझी मिसेस त्यांच्यासोबतचा. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जास्तीत जास्त लोकांनी लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय.